सह्याद्रीतील डोंगरी किल्ल्यांवर आपली मांड पक्की केल्यानंतर महाराजांनी जाणीवपूर्वक आपले लक्ष कोकण किनारपट्टीवरती वळवले. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला असल्याने त्याचा लाभ घेणे जरुरीचे होते. या सिंधू सागरात किनाऱ्यावरती महाराजांनी जलदुर्गांची साखळी उभारली. महाराजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी, सुवर्णदुर्ग सारखे किल्ले भर समुद्रात बांधले. तर दुर्गाडी, देवगड, निवती, यशवंतगड सारखे कित्येक दुर्ग समुद्र किनारी बांधून काढले. महाराजांनी बांधलेल्या या जलदुर्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या ताब्यातील गिरिदुर्ग कधी ना कधी मुघलांच्या ताब्यात गेले. पण महाराजांच्या या जलदुर्गांवरती औरंगजेबाच्या प्रचंड फौजेची मात्रा कधीच चालली नाही. महाराजांनी बांधलेले खांदेरी, कुलाबा. शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर संपूर्ण सिंधू सागरावरती आपला दबदबा निर्माण करणाऱ्या आंग्रे परिवाराचे सुवर्णदुर्ग हे केंद्रस्थान होते. या सुवर्णदुर्गास भेट देण्यासाठी आपणास रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर गाठावे लागते. या दापोली नजीकच असलेल्या हर्णे बंदरावरती भर समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ला उभा आहे. हर्णे बंदराच्या धक्क्यावरती पोहोचल्यानंतर पोहोचेपर्यंत वाटेमध्ये आपणास गोवागड, कनकदुर्ग व फतेदुर्ग या दुर्गांचे जवळून दर्शन घडते. सुवर्णदुर्गाला जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या बोटी उपलब्ध असतात. त्यातील एखादी बोट ठरवून आपण सुवर्णदुर्गाकडे प्रस्थान करायचे. हर्णे बंदराच्या धक्क्यावरती पोहोचल्यानंतर पोहोचेपर्यंत वाटेमध्ये आपणास गोवागड, कनकदुर्ग व फतेदुर्ग या दुर्गांचे जवळून दर्शन घडते. सुवर्णदुर्गाला जाण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या बोटी उपलब्ध असतात. त्यातील एखादी बोट
ठरवून आपण सुवर्णदुर्गाकडे प्रस्थान करायचे. साधारण 20 मिनिटाचा जलप्रवास करत आपण सुवर्णदुर्गासमोर वाळूच्या पुळाणाजवळ येऊन पोहोचतो.
साधारण 20 मिनिटाचा जलप्रवास करत आपण सुवर्णदुर्गासमोर वाळूच्या पुळाणाजवळ येऊन पोहोचतो. किल्ल्यासमोर धक्का नसल्याने आपणास थोडं पाण्यातच उतरावे लागते. सुवर्णदुर्गाच्या प्रवेशद्वाराकडे चालून येणाऱ्या प्रत्येकावरती नजर ठेवण्यासाठी सुवर्णदुर्गाच्या पुढ्यातच संरक्षणाच्या दृष्टीने एका चौकीवजा ठाणं उभारलं आहे. आज मितीस मात्र काळाच्या ओघात ते पुरते ढासळून गेलेले. हे चौकीवजा ठाणं पाहून आपण पुढे गेल्यानंतर वाटेत आपणास 2 तोफा दिसून येतात. पुढे पायऱ्यांच्या वाटेने आपण 2 भव्य दिव्य बुरुजांच्या बेचक्यात लपवलेल्या गोमुखी बांधणीच्या प्रवेशद्वारावर जवळ येऊन पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या लगतच उजव्या तटावरती हनुमंताचे देखणे कोरीव शिल्प आहे. या शिल्पाजवळ आपणास होडी बांधण्यासाठी अनेक जलदुर्गांवर दिसून येणारे वैशिष्ट्यपूर्ण दगड दिसून येतात. दरवाजाच्या बाजूला एक गोमुख शिल्प आहे, तर पुढ्यातील पायरीवरती आपणास कासवाचे शिल्प दिसून येते. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जलदुर्गावर प्रवेशद्वारासमोर आपणास असे कासवाचे शिल्प आढळत नाही. आजही खणखणीत बांधणी असलेले एकात एक गुंफलेल्या 5 कमानीचे हे सुंदर प्रवेशद्वार आपल्याला क्षणभर खिळवून ठेवते. दरवाज्यावरती फुलांचे सुंदर असे नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या आत आल्यावरती दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसून येतात. यातील डाव्या बाजूची देवडी मोठी असून त्या देवडीच्या आत अजून एक खोली आहे. सुवर्णदुर्ग पाहण्यासाठी होडीवाले 1 तासाची वेळ देतात. खरं तर तासाभरात हा किल्ला पूर्ण व्यवस्थित पाहणे शक्य नाही. आपण आधी सपाटीवरती असलेले अवशेष पाहून नंतर तटफेरी करायची. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर पुढे चालत आल्यास आपणास राजवाड्याचे भग्नावशेष दिसून येतात. या वाड्याची कमान आजमितीस कशीबशी टिकून आहे. सुवर्णदुर्गावरती गवत प्रचंड माजलेले आहे. ते गेल्या काही वर्षात सगळे स्वच्छ करून ठेवले आहेत. वाढलेली झाडी सुद्धा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे तो पाहताना आता सोयीस्कर होता. दुर्गाला जर भेट द्यायची असेल तर शक्यतो जानेवारी ते मे पर्यंतचा कालावधी निवडावा. वाड्याच्या बाजूला पाण्याची एक बांधीव विहीर आहे. हे दोन्ही अवशेष पाहून पुढे गेल्यावरती आपल्याला 2 दारू कोठाराच्या वास्तू दिसून येतात. याच वास्तूच्या दक्षिणेस तटामध्ये आपणास काही शौचकूप सुद्धा दिसून येतात. पुढे दक्षिण टोकाच्या शेवटी असलेल्या बुरुजावर अजून एक दारू कोठाराची वास्तू आहे. ती पाहून आपण परत तट डावीकडे ठेवत माघारी फिरायचे. वाटेत आपणास एक मोठा खड्डा दिसून येतो. या खड्ड्यासमोर आल्यावरती आपल्याला सुवर्णदुर्गाचा तट किती भव्य दिव्य आहे याची जाणीव होते. या तटबंदीची उंची पाहून आपले डोळे दिपून जातात.
या खोल खड्ड्याच्या पुढेच संकट समयी गडाबाहेर पडण्यासाठीचा एक चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजातून बाहेर पडण्यासाठी भुयारी दगडी जिना आहे. किल्ले राजगडाच्या प्रत्येक चिलखती बुरुजामध्ये उतरण्यासाठी भुयारी दगडी जिन्यासारखे असलेले हे बांधकाम पाहून आपण थक्क होऊन जातो. दगडी कमानीतून तोलून धरलेला हा मार्ग उतरून आपण त्या बाहेर असलेल्या अरुंद जागेत येऊन पोहोचतो. हा चोर दरवाजा सुद्धा समोरचा दगड तसाच ठेवून शत्रू सैन्याला सहजासहजी दिसणार नाही असा बनवलेला आहे. या चोर दरवाजाच्या खाली उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने येथून उतरण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. भरतीच्या वेळी प्रामुख्याने हा चोर दरवाजाचा वापर केला जायचा. या चोर दरवाजातून सुवर्णदुर्गाच्या खणखणीत तटबुरुजांचे सुंदर असे दर्शन होते. याशिवाय या चोर दरवाजातून अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे सुवर्णदुर्गाचे बांधकाम ज्या बेटावरती झाले आहे तेथील कातळ उंचीनुसार काटकोनात तासून त्यावरती गरजेनुसार दगडी चिऱ्यांचे बांधकाम केलेले आहे. पायऱ्यातील मूळ खडकाला सुद्धा बुरुजासारखा आकार दिलेला असून एक प्रकारची वेगळीच संरचना आपणास सुवर्णदुर्गाच्या बांधकामात पाहावयास मिळते. हा वैशिष्ट्यपूर्ण चोर दरवाजा पाहून पुढे गेल्यावरती आपणास पाण्याचे 2 तलाव लागतात. पुढे पाण्याचे एक टाका असून शेवटच्या टोकावर आपणास तटालगत दारू कोठाराची एक वास्तू दिसून येते. हे कोठार पाहून परत माघारी येताना मुख्य दरवाजाच्या जवळ एक विहीर लागते. अशा रीतीने सुवर्णदुर्गाच्या सपाटीवर असलेले सर्व अवशेष पाहून होतात. हे अवशेष पाहून झाल्यावर आपण तटफेरी करण्यासाठी प्रवेशद्वाराच्या डावीकडे असलेला दगडी जिना गाठायचा. सुवर्णदुर्गाची तटबंदी आजही खणखणीत असल्यामुळे तटफेरी करताना वेगळीच मजा येते. विस्तृत वांजीवरून सिंधू सागराचे अवलोकन करताना महाराजांनी एवढ्या भर समुद्रात इतके जलदुर्ग कसे उभारले असतील हा प्रश्न आपणास पडतो. तटफेरी करताना वाटेमध्ये आपणास एक शरपशिल्प दिसून येते. सुवर्णदुर्गाच्या भटकंतीत अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जंग्या गडावरती चालून येणाऱ्या शत्रूवर तोफांचा मारा करण्यासाठी असलेली जागा खूप सुंदर आहे. या जंग्याची डच रजिस्टरमध्ये भारतातील 3 ऑक्टोबर 1664 या तारखेचा एक घटनेचा उल्लेख त्या रजिस्टरमध्ये असे लिहिले आहे की त्यांच्याकडे म्हणजे शिवाजी महाराजांकडे 40 चांगल्या फ्रिगेट्स असून या खारे पाटण व राजापूरच्या नद्यांमध्ये आहेत आणि आणखी 60 नव्या फ्रिगेट तो बांधत आहे. त्याचा काहीतरी मोठा बेत आहे अशा खबरी रोज येत आहेत. तो वेंगुर्ल्यापासून जवळच कुठेतरी लढाई करेल असे दिसते. हरणेच्या खेड्याच्या समोरील एका बेटावर तो एक अत्यंत मजबूत किल्ला बांधत आहे. हरणे समोरच्या बेटावर सुवर्णदुर्गच आहे. तेव्हा वरील उतार्यातील शेवटच्या वाक्यात उल्लेखित किल्ला नक्कीच सुवर्णदुर्ग असला पाहिजे. सन 1671च्या एका पत्रात शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या डागडुजीसाठी 10,000 होन बाजूला काढून ठेवले होते. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुवर्णदुर्ग व अचलोजी मोहिते नावाचा किल्लेदार होता. सुवर्णदुर्गावर अचलोजी मोहिते नावाचा किल्लेदार होता. सन 1688 मध्ये भर समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ल्यास सिद्धीने वेढा घातला होता. सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूचे आरमार व जमिनीच्या बाजूने सैन्याची भली मोठी फळी उभारून सिद्धीने सुवर्णदुर्गाची नाकेबंदी केली होती. सिद्धीने राजकारण करून सुवर्णदुर्गाच्या किल्लेदारालाच आपल्या बाजूने वळून घेतले. किल्लेदार फितूर होऊन सुवर्णदुर्ग सिद्धीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यातील कान्होजी आंग्रे नावाच्या तरुणाला मान्य नव्हती.
त्याने रातोरात सुवर्णदुर्गावरील आपल्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराच कैद करून गडाचा ताबा आपल्याकडे घेतला. यानंतर कान्होजींनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्धीवरती हल्ला चढवला. दुर्दैवाने तो फसला आणि कान्होजी आंग्रे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह सिद्धीच्या कैदेत सापडले. परंतु कान्होजींनी सिद्धीच्या कैदेतून शिताफीने आपली सुटका करून परत सुवर्णदुर्ग गाठला. गडावर येतच कान्होजी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवत राहिले. मराठ्यांच्या या चिवट लढ्यामुळे अखेर सिद्धीला माघार घेऊन वेढा उठवावा लागला. कान्होजीच्या या पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली होती. पुढे कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे सरखेल बनले व अल्पावधीतच त्यांनी समुद्रावर आपली प्रचंड दहशत बसवली. कान्होजींच्या काळात सुवर्णदुर्ग किल्ल्याचे महत्त्व खूप वाढू लागले. कान्होजी नंतर या किल्ल्याचा ताबा संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्याकडे आला. तुळोजी आंग्रे हे सुद्धा पराक्रमी सरखेल होते. तुळोजींच्या वाढत्या प्रभावामुळे नानासाहेब पेशवे व तुळोजीमध्ये खटके उडू लागले होते. तुळोजीला संपवण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांसोबत तह केला होता. इंग्रजांकडून जेम्स विल्यम व पेशव्यांतर्फे कल्याणचा सुभेदार असलेला रामजी महादेव बिवलकर यांनी सुवर्णदुर्गवर संयुक्त आरमारी मोहीम काढली. 2 एप्रिल 1755 रोजी या संयुक्त आरमाराने सुवर्णदुर्गवर तोफांचा मारा सुरू केला. सुवर्णदुर्गावरती इंग्रजांनी ईशान्येकडून हल्ला चढवला आणि दुर्दैवाने तोफा गोळ्यांच्या माऱ्यामुळे किल्ल्यातील दारुकोठाराचा पेट घेतला. इंग्रजांनी मग सुवर्णदुर्ग गाठून कुऱ्हाडीच्या घावांनी दरवाजा तोडून किल्ल्यात प्रवेश केला. अशा तऱ्हेने पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळोजीचा पराभव केला होता. 1802 मध्ये यशवंतराव होळकरांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आसरा घेतला होता. नोव्हेंबर 1818 मध्ये इंग्रजांतर्फे कॅप्टन कॅम्बल व लेफ्टनंट डॅमिनिसेटी या दोघांनी फक्त 50 शिपाई व 30 खलाशी यांच्या जीवावर सुवर्णदुर्ग जिंकून घेतला. जेम्स डकलज नावाचा इंग्रज अधिकारी म्हणतो की इट वॉज अ ग्रेट मर्सी दॅट शिवाजी वॉज नॉट ए सीमॅन, अदरवाइज ही माइट हॅव स्वेप्ट द सी ॲज ही डिड द लँड विथ द बिसम ऑफ डिस्ट्रक्शन्स. म्हणजे महाराज जन्मतः खलाशी नव्हते हे परमेश्वराची कृपाच समजायची, नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रातही युरोपियन आरमार मराठ्यांनी नक्कीच चिरडले असते. सुवर्णदुर्ग सारखे अनेक जलदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया रचला आणि सरखेल आंग्रेंनी त्यावर कळस चढवला. इंग्रजांनी सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर आज तळेगत तो दुर्लक्षित आहे. शेकडो वर्षे अहोरात्र लाटांचा मारा सोसत महाराजांनी बांधलेला हा दुर्ग कान्होजी, संभाजी, तुळोजी आंग्रे या पराक्रमाची सरखेलांच्या आठवणीची आजही रममान होऊन हरण्याच्या या समुद्रात ताठ मानेने उभा आहे. त्यामुळे या सुवर्णदुर्गाला जो इतिहास लाभला आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्याची आठवण करण्यासाठी नक्कीच या किल्ल्याला, जलदुर्गाला भेट द्या.